आज आपण बोलणार आहोत एका अशा घटनेबद्दल जिने महाराष्ट्राचंच नाही तर देशाच्या राजकारणाला एक मोठा धक्का दिला. एका शक्तिशाली राजकीय पर्वाचा इतका अनपेक्षित आणि दुःखद शेवट होईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. विचार करा, हे शब्द आहेत त्या व्यक्तीचे ज्याने हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. या एका वाक्यातून त्या अपघाताची भीषणता किती असेल याचा अंदाज येतो. सगळं काही क्षणात जळून खाक झालं. तर नेमकं काय घडलं होतं? तारीख होती 28 जानेवारी 2026. मुंबईहून बारामतीसाठी निघालेलं लिअरजेट 45 XR विमान बारामती विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असतानाच कोसळलं. आणि दुर्दैवाने या अपघातात विमानात असलेल्या 500 जणांना आपला जीव गमवावा लागला. चला तर मग या अपघाताविषयी आणि त्याच्या परिणामांविषयी थोडं अधिक जाणून घेऊया. अजित पवार काही स्थानिक निवडणुकांच्या कामासाठी प्रवास करत होते. हा एक नेहमीसारखाच कामाचा दिवस होता. पण सकाळी साधारण 8:45च्या सुमारास दाट धुक्यामुळं विमान उतरवण्याचा प्रयत्न फसला आणि तो त्यांचा शेवटचा प्रवास ठरला. पण अजित पवार म्हणजे नक्की कोण होते आणि त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात इतकी मोठी पोकळी का निर्माण झाली हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. अजित पवार, ज्यांना राजकारणात आणि सामान्य लोकांमध्येही दादा या नावानेच ओळखलं जातं, ते शरद पवारांचे पुतणे होते आणि गेल्या 3 दशकांपासून महाराष्ट्राच्या सत्तेच्या केंद्रस्थानी होते. त्यांची ओळख दुहेरी होती. एकीकडे मुरब्बी राजकारणी आणि दुसरीकडे अत्यंत कार्यक्षम पण तितकेच कणखर प्रशासक. त्यांच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर लक्षात येतं की त्यांचा प्रवास नेहमीच महत्त्वाच्या पदांनी आणि मोठ्या राजकीय घडामोडींनी भरलेला होता. 1991 मध्ये राजकारणात प्रवेश केल्यापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ते सत्तेच्या केंद्रस्थानी राहिले. मग ते 2019चं बंड असो किंवा 2023 मध्ये पक्षात पाडलेली मोठी फूट. आणि ही संख्या पहा, 6. एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल 6 वेळा ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले. हा एक विक्रम आहे जो राज्याच्या राजकारणात त्यांचं वजन किती होतं हे दाखवून देतो. पण अजित पवारांची ओळख फक्त एक राजकारणी म्हणून नव्हती. त्यांनी केलेल्या कामामुळे विशेषतः बारामतीमध्ये ते विकासाचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जातात. आजची बारामती पाहिल्यावर कदाचित विश्वास बसणार नाही, पण एकेकाळी हा भाग पूर्णपणे दुष्काळी आणि अविकसित म्हणून ओळखला जायचा. विकासाचा पत्ताच नव्हता. आणि आज चित्र पूर्णपणे बदललं आहे. आज बारामती उद्योग, शेती आणि शिक्षणाचं एक असं मॉडेल बनलं आहे ज्याचं उदाहरण संपूर्ण देशात दिलं जातं. मग हे झालं कसं? तर यामागे एक विचारपूर्वक आखलेली योजना होती. याच सहकारी संस्थांना बळ देण्यापासून ते मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना तिथे आणण्यापर्यंत आणि आधुनिक शेतीपासून ते उत्तम शैक्षणिक संस्था उभारण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचा समावेश होता. राजकारण आणि विकास याच्यासोबतच त्यांच्या आयुष्याला एक दुसरी बाजूही होती, आणि ती म्हणजे पवार कुटुंबातील गुंतागुंतीची राजकीय समीकरणं, जी त्यांच्या कारकिर्दीचा शेवटच्या काळात खूपच चर्चेत राहिली. 2023 मध्ये जे घडलं ते फक्त पक्षात फूट नव्हती, तर एका कुटुंबात, एका राजकीय घराण्यात पडलेली उघी फूट होती. काका पुतण्यामधला हा संघर्ष इतका वाढला की प्रकरण थेट निवडणुकीच्या मैदानात एकमेकांविरुद्ध उभं राहण्यापर्यंत पोचलं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ह्या अपघातानंतर पुढे काय? अपघाताच्या कारणांपासून ते पवार घराण्याच्या भविष्यापर्यंत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा अपघात खरंच फक्त एक दुर्घटना होती की यामागे बारामती विमानतळाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे? कारण या विमानतळावर याआधीही काही अपघात घडले आहेत. जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या. एकतर त्या दिवशी खूप दाट धुके होते. दुसरं म्हणजे विमानतळावर ILS सारखी आधुनिक प्रणाली नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच धावपट्टीवर याआधीही अपघात झाले आहेत. या सगळ्याच बाजूंनी आता तपास सुरू आहे. ह्या अपघातात फक्त एक मोठा नेता गेला नाही, तर त्यांच्यासोबत आणखी 4 जीव गेले. त्यांचे सुरक्षा अधिकारी, एक फ्लाईट अटेंडंट आणि 2 पायलट. आणि ह्याच यादीमुळे एक विलक्षण योगायोग समोर येतो. हे अजित पवारांचेच एक जुनं ट्विट आहे, महिला पायलटचं कौतुक करणारं. आणि हा एक विलक्षण आणि तितकाच दुःखद योगायोग म्हणावा लागेल, कारण त्यांच्या विमानाचे सह पायलट शांभवी पाठक या एक महिलाच होत्या.
अजित पवारांच्या जाण्याने निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढायला फार वेळ लागला नाही. लगेचच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. म्हणजे पवार कुटुंबातील सत्तेचा वारसा सुरूच ठेवण्याचा प्रयत्न झाला. पण ह्या एका घटनेने पवार कुटुंबाचं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं भविष्य एका वेगळ्याच वळणावर आणून ठेवलं आहे. अजित पवारांनंतर त्यांच्या गटाचं नेतृत्व कोण करणार? पवार घराण्याचा वारसा कोण पुढे नेणार? हे असे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं येणारा काळच देईल.